आदित्य ठाकरेंना ड्रग्सचं व्यसन असल्याचं समीर खान या ड्रग पेडलरने सांगितल्याचा संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट। आदित्य ठाकरेंचं व्यसन दिशा सॅलियनशी संबंधित, निरुपम यांचा आरोप। कॉमेडियन कुणाल कामराला 31 मार्चला सकाळी 11 वाजता खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं पोलिसांचं समन्स। कामराने वकिलामार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळली। इंद्रजित सावंतांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली। कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत उलगडा, मोबाईलमधील डेटाही डिलीट केल्याचं मान्य। संतोष देशमुख हत्येचे आरोपी सुदर्शन घुलेची कबुली। खंडणी वसुलीत अडथळा आणल्यामुळे केला खून। देशमुखांनी प्रतीक घुलेला वाढदिवशीच मारहाण केल्यामुळे राग आल्याचं कारण दिलं। छत्रपती शिवरायांसोबत वाघ्या कुत्रा होता की नाही हा वाद करणं आता गैरलागू। होळकरांचे वंशज भूषणसिंहराजे होळकरांची भूमिका। तुकोजीरावांनी वाघ्यासाठी नाही तर शिवसमाधीसाठी निधी दिल्याचा दावा। ऐतिहासिक पुरावे नसले तरीही लोकांचं भावनिक नातं आहे, जास्तीचं खोदकाम करू नये। वाघ्याच्या समाधीवर खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण। संभाजीराजे आणि भिड्यांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचाही सल्ला। शिंदेंना ताकद देऊ नका, ते घात करतील असं सांगणारेच आज शिंदेंच्या भोवताली आहेत। संजय राऊतांचं निरीक्षण। मोदी शहांचं छप्पर उडेल तेव्हा गुवाहाटीला जावं लागेल, राऊतांचा इशारा। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या व्यंगचित्राचे पोस्टर्स लावल्याबद्दल गुन्हा दाखल। अलका चौकातल्या पोस्टरवरती राज्यात रिक्षा, गुवाहाटी, दाढी या शब्दांना बंदी आहे का असा सवाल विचारल्यामुळे चर्चा रंगली। पुण्यामध्ये महावितरणची धडक कारवाई। 25 दिवसामध्ये तोडला 29,000 ग्राहकांचा वीज पुरवठा। बिल न भरणाऱ्या ग्राहकांना ऐन उन्हाळ्यामध्ये महावितरणचा झटका। आग्र्याची ओळख मुघलांमुळे नाही तर छत्रपती शिवरायांमुळे, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा। आग्रा शहर मुघलांच्या आधीपासून राधा आणि कृष्णाचं असल्याचे दाखले, योगींची स्पष्टोक्ती। राज्य सरकारांना आता तूर, मसूर आणि उडीद खरेदी करण्याची मंजुरी। महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये नाफेडद्वारे एमएसपीने खरेदी सुरू असल्याचा दावा। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती।